गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द एफ पी मध्ये बेटा आता आपले कम्प्युटेशन मेथड्स चालू होत आहेत. ठीक आहे, ते पण कुठले बेटा? फोर्स कम्प्युटेशन. नॅचरल कम्प्युटेशन आपलं झालं होतं. ठीक आहे, आता कुठलं चालू आहे माझं? फोर्स कम्प्युटेशन. फोर्स कम्प्युटेशनमध्ये सगळ्यात पहिलं कम्प्युटेशन आपल्याला बघायचं आहे, कारण आपण त्याचे टाईप्स लिहून घेतले होते मागच्या सेशनमध्ये. सगळ्यात पहिला टाईप कुठला आहे तुमचा? क्लास ए कम्प्युटेशन. क्लास ए कम्प्युटेशनला अजून एक काय ना, सेल्फ कम्प्युटेटेड बाय रेझोनेटिंग लोड. सेल्फ कम्प्युटेटेड बाय रेझोनेटिंग लोड ही त्याची काय बेटा? सर्किट डायग्राम आहे. इकडे काय त्याची वेव्हफॉर्म आहे. सगळं एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यात पहिले सर्किट डायग्रामच्या हिशोबाने कन्स्ट्रक्शन आपल्याला सांगायचं आहे. द अबव फिगर शोज द कन्स्ट्रक्शन अँड वेव्हफॉर्म. द अबव फिगर शोज द कन्स्ट्रक्शन अँड वेव्हफॉर्म ऑफ क्लास ए कम्प्युटेशन. सर्किट डायग्राम मध्ये काय काय? इट कन्सिस्ट ऑफ द रेजिस्टर, इट कन्सिस्ट ऑफ द SCR. ठीक आहे, ज्याला मी काय करायचं बेटा? ऑन आणि ऑफ होणार आहे. त्याच्यानंतर L आणि C आहे, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. दिसतं बेटा? L आणि C या दोघांना मिळून ना बेटा कम्युटेशन सर्किट म्हणतात. या दोघांना कम्युटिंग कंपोनंट्स असं म्हणतात. आणि लक्षात घ्या, या दोघांना कुठले कंपोनंट्स म्हणतात बेटा? कम्युटिंग कंपोनंट्स. आणि L आणि C या दोघांना मिळून एक सर्किट फॉर्म होतं. त्या सर्किटचं नाव काय बेटा? अंडर डॅम्प सर्किट. दोन फंडे महत्वाचे याच्यामध्ये. ठीक आहे, दोन फंडे सगळ्यात महत्वाचे. ॲक्च्युली दोन फंडे सगळ्यात महत्वाचे. पहिला फंडा कुठला आहे बेटा? L आणि C हे दोघं जे कुठले आहेत बेटा? कम्युटेटिंग कंपोनंट्स आहेत. कुठले कंपोनंट्स आहेत? कम्युटेटिंग कंपोनंट्स. कम्युटेटिंग कंपोनंट्स म्हणजे असे कंपोनंट्स जे की SCRला ऑफ करायला मदत करणार आहे. माझं इथे महत्त्वाचं कुठलं आहे बेटा? कम्युटेशन. कम्युटेशन म्हणजे मला SCRला ऑफ करायचं, ते मला शिकायचं आहे. कसं काय ऑफ होतो, काय होतं, काय नाही ते बघायचं आपल्याला. ठीक आहे, बरं. कम्युटेशनचं मिनिंग कळालं. याच्यामध्ये दोन महत्त्वाचे कंपोनंट्स आहेत जे की SCRला ऑफ करण्यासाठी मदत करणार आहे. कुठले कुठले बेटा? मग इंडक्टर आणि कॅपॅसिटर. या दोघांना मिळून एक सर्किट फॉर्म होते. त्या सर्किटचं नाव काय बेटा? अंडर डॅम्प सर्किट. त्या दोघांना मिळून एक सर्किट फॉर्म होते. त्या सर्किटचं नाव काय बेटा? अंडर डॅम्प सर्किट. बरं, अजून एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगायचं झालं, हे ॲक्च्युली तुमचं फोर्स्ड कम्युटेशन आहे. कुठलं कम्युटेशन आहे? फोर्स्ड कम्युटेशन आहे. बरं, फोर्स कम्युटेशन असल्यामुळे इथे जो व्होल्टेज सप्लाय तो कुठला बेटा? DC आहे, AC नाही आहे. AC फक्त आणि फक्त कशात येतो? नॅचरलमध्ये येतो. फोर्समध्ये कुठला असतो? कंपल्सरी DC. ठीक आहे, म्हणजेच काय याचा अर्थ? क्लास A, B, क्लास C, क्लास D, क्लास E, क्लास F हे सगळे कम्युटेशन बघायचे आहेत. या सगळ्यांमध्ये बेटा फोर्स कम्युटेशन. फोर्स कम्युटेशन असल्यामुळे इथे कंपल्सरी मी कुठला सप्लाय वापरेल बेटा? DC सप्लाय यूज करेल. कुठला सप्लाय यूज करेल? DC सप्लाय. कन्स्ट्रक्शनमध्ये काय काय लिहायचं आहे, काय काय ते सगळं माझं झालेलं आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये काय काय लिहायचं आहे? दाबा फिगर्स ऑफ द कन्स्ट्रक्शन ऑफ कुठलं बेटा? क्लास ए कम्युटेशन. ठीक आहे, इट कन्सिस्ट ऑफ DC सप्लाय ॲज इट इज अ फोर्स कम्युटेशन. It also consists of resistor and inductor, which are known as commutating components, along with the load resistance RL. L आणि C काय बेटा? कम्युटेटिंग कंपोनंट्स आहे. त्याच्यासोबत अजून एक लोड रेजिस्टन्स RL पण लावलेला आहे. त्याच्यानंतर द सर्किट विच इज फॉर्म ड्यू टू द इंडक्टर अँड कॅपॅसिटर. द सर्किट विच इज फॉर्म ड्यू टू इंडक्टर अँड कॅपॅसिटर इज नोन ॲज अंडर डॅम्प सर्किट. L आणि C मुळे एक सर्किट फॉर्म होतो. त्या सर्किटचं नाव काय बेटा? अंडर डॅम्प सर्किट. कंपोनंट्स L आणि C कम्युटेटिंग कंपोनंट्स म्हणतात. आणि L आणि C मुळेच आता L आणि C मुळे कंपोनंट्स फॉर्म झाले. ते कंपोनंट्सचं नाव काय बेटा? कम्युटेटिंग कंपोनंट्स. आणि L आणि C मुळे एक सर्किट पण फॉर्म झालं. त्या सर्किटचं नाव काय बेटा? अंडर डॅम्प सर्किट. त्या सर्किटचं नाव काय? अंडर डॅम्प सर्किट. कळालं? हे सगळंच्या सगळं कशामध्ये लिहायचं बेटा? कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन अजून एकदा सांगतोय. दाबा फिगर शोज द कन्स्ट्रक्शन ऑफ काय बेटा? क्लास ए कम्युटेशन. इट कन्सिस्ट ऑफ द व्होल्टेज सप्लाय DC ॲज इट इज अ फोर्स कम्युटेशन. इट कन्सिस्ट ऑफ इंडक्टर अँड कॅपॅसिटर which are called as commutating components. Due to the inductor and capacitor, a circuit is formed which is known as what? Under damped circuit. Which is known as what? Under damped circuit. Okay. आता याचं वर्किंग सगळ्यात महत्त्वाचं बेटा. वर्किंग सगळ्यात महत्त्वाचं. जेव्हा इथे तुम्हाला गेटच्या इथे करंट येतो, म्हणजे इथून असं करंट आलेला असतो. ठीक आहे, गेटच्या इथे सप्लाय देतो तेव्हा करंट माझा इथून फ्लो होतो. गेटच्या इथे करंट दिला की करंट माझा इथून इथे फ्लो होतो. करंट दिला करंट आला की सगळ्यात पहिले SCR माझा काय असेल बेटा? ऑन असेल. करंट आलाय म्हणजे SCR काय झाला? ऑन आहे. SCR ऑन आहे म्हणून याच्यातून एक ॲनोड करंट. आता माहिती सगळ्यांना इकडच्या साईड ॲनोड असतो, इकडे काय असतो बेटा? कॅथोड. ठीक आहे, म्हणून ॲनोड करंट माझ्या SCR मधून फ्लो होतो. म्हणून ॲनोड करंट माझ्या SCR मधून काय होतो? फ्लो होतो. ॲट T इज इक्वल टू 0. ॲट T इज इक्वल टू T0. ॲट कुठे बेटा? वाटलंच तुम्ही इथे शॉर्टकट सगळ्याच्या सगळे लिहून घेतो. सगळ्यात पहिले ॲट कुठे बेटा? ॲट T इज इक्वल टू T0. T इज इक्वल टू T0 ला SCR1 किंवा SCR1 काय झाला बेटा? ऑन झाला. SCR1 ऑन झाला म्हणून त्याच्यामध्ये करंट फ्लो झाला. त्या करंटचं नाव काय बेटा? ॲनोड करंट. त्या करंटचं नाव काय? ॲनोड करंट. ॲनोड करंट फ्लो झाला. तो कुठून येतो बेटा? आता पहा,
ॲनोड करंट इथून आला इथून आला इथून आला तो करंट इंडक्टरमधून पुढे गेला, पुढे तो कशातून गेला, इंडक्टरमधून गेला, इंडक्टरमधून गेल्यावरती तो पुन्हा कॅपॅसिटरमधून जातो आणि पुन्हा मग व्होल्टेज सप्लायकडे येतो. म्हणजे कोणाकडे गेला बघा, तो कॅपॅसिटरकडे गेला. इंडक्टरच्या नंतर कोणाकडे गेला, कॅपॅसिटरकडे. कॅपॅसिटरकडे जसा तो जातो, कॅपॅसिटरकडे जसा तो जातो, तो कॅपॅसिटरला चार्ज करायला चालून जातो. कॅपॅसिटरचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत, एक तर तो चार्ज होईल किंवा एक तर डिस्चार्ज होईल. मग आता याच्याकडे करंट येतोय म्हटलं तो 100% काय होईल बेटा, चार्ज होईल. चार्ज होईल म्हणून पहा t = t0 ला कॅपॅसिटर माझा चार्ज व्हायला चालू झालं. कुठपर्यंत बेटा, t = t1 पर्यंत. कुठपर्यंत होता, t = t1 पर्यंत. हे बघू आपण नंतर. ठीक आहे, माझा कॅपॅसिटर माझा चार्ज व्हायला चालू झालं अप टू कुठपर्यंत, t = t1 पर्यंत. t = t1 पर्यंत आता माझा कॅपॅसिटर काय होईल बेटा, चार्ज होईल. कॅपॅसिटर काय होईल, चार्ज. कॅपॅसिटर चार्ज झालं, पुढे काय होईल, कॅपॅसिटर चार्ज झालं. आता कॅपॅसिटर जेव्हा माझा फुल्ली चार्ज होऊन जातो, कॅपॅसिटर माझा फुल्ली चार्ज होऊन जातो. जेव्हा तुमचा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झालेला दिसतो बेटा, इथे आता कॅपॅसिटर काय झालं, फुल्ली चार्ज. त्याच वेळेस तुमचा ॲनोड करंट किंवा SCR मधून जाणारा करंट काय झाला बेटा, 0. त्याच वेळेस जेव्हा माझा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाला, आता ॲनोड करंट मधून करंट किती जाईल बेटा, 0 दिसतो इथे. ठीक आहे, ॲनोडचा करंट किती झाला बेटा, 0. ॲनोडचा करंट इथे मॅक्सिमम होता म्हणून आता काय झाला, ॲनोडचा करंट काय झाला, 0. ॲनोडचा करंट जर माझा 0 झाला, ॲनोडचा जेव्हा माझा करंट 0 होतो, त्याच वेळेस तुमचा SCR काय होईल बेटा, आता ऑफ होईल. SCR का म्हणजे ऑफ. आता SCR का होईल बेटा, बंद पडेल. आता SCR जर बंद पडला तेव्हा आता कॅपॅसिटर त्यावेळेस ऑटोमॅटिकली डिस्चार्ज व्हायला चालू होऊन जाईल. आता कॅपॅसिटर काय होईल बेटा, डिस्चार्ज व्हायला चालू होऊन जाईल. पहा इथे ऑन होताना कॅपॅसिटर चार्ज झाला. ठीक आहे, करंट पण फ्लो झाला. आता करंटची जेव्हा किंमत 0 झाली तेव्हा SCR काय झाला, ऑफ झाला आणि कॅपॅसिटर काय झाला, डिस्चार्ज. आता इथे तेच SCR ऑफ झाला, SCR ऑफ झाला, मग त्यावेळेस माझा ॲनोड करंट पण नियरली इक्वल टू, ॲनोड करंट 0 झाला, SCR माझा ऑफ झाला. मग त्यावेळेस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर, आता कॅपॅसिटर काय होईल बेटा, डिस्चार्ज व्हायला चालू होऊन जाईल. कॅपॅसिटर काय होईल आता, डिस्चार्ज होईल. कॅपॅसिटर डिस्चार्ज टोटली डिस्चार्ज झाला, पूर्ण डिस्चार्ज झाला. पूर्ण डिस्चार्ज झाल्याच्या नंतर पुन्हा t = t2. आता हे कधी घडलं बेटा, आता जेव्हा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाला, फुल्ली चार्ज कुठे घडला, t = t1. T1 चे पासून पुढे ॲनोड करंट काय झाला, 0 म्हणून SCR1 माझा काय झाला, ऑफ झाला आणि कॅपॅसिटर काय होईल, डिस्चार्ज. कॅपॅसिटर विल डिस्चार्ज कंटिन्यू अप टू कुठपर्यंत बेटा, t = t2 पर्यंत. कुठपर्यंत, t2 पर्यंत. T2 च्या पुढे पुन्हा आता ॲनोड करंट काय होईल बेटा, वाढायला चालू होऊन जाईल. पुन्हा ॲनोड करंट माझा फ्लो होईल. ॲनोड करंट फ्लो व्हायला चालू झाला. पुन्हा आता कॅपॅसिटर काय होईल बेटा, चार्ज व्हायला चालू होऊन जाईल. पुन्हा कॅपॅसिटर काय होईल बेटा, चार्ज व्हायला चालू होऊन जाईल आणि ही प्रोसेस रिपीट होत जाईल. पुन्हा T2 च्या नंतर इथे काय बेटा, T3 असेल अंदाजे, राईट. T3 च्या पुढे पुन्हा आता कॅपॅसिटर काय होईल, डिस्चार्ज होईल. डिस्चार्ज होताना पुन्हा ॲनोड करंट 0 होऊन जाईल आणि मग पुन्हा ती प्रोसेस काय होईल बेटा, कंटिन्यू होईल. नीट लक्ष द्या काय झालं. एक कन्सेप्ट सांगायचा होऊन गेला. कॅपॅसिटर चार्ज होताना करंट असा गेला, राईट. म्हणजे पहा, व्होल्टेज पासून इथे आला, ॲनोड करंट वाढत गेला, इंडक्टर मधून गेला, तो कॅपॅसिटर काय होईल, चार्ज झाला, फुल्ली चार्ज झाला. आता जेव्हा डिस्चार्ज होईल त्यावेळेस ॲनोड करंट ऑटोमॅटिकली काय होईल, 0 होईल. ॲनोड करंट 0 झाला, आता कॅपॅसिटर काय होईल, डिस्चार्ज होईल. डिस्चार्ज होताना तो करंट असा गोल फिरेल. लक्षात येत आहे, चार्ज होताना करंट असा फिरेल, डिस्चार्ज होताना इथे डिस्चार्ज होईल. चार्ज होताना करंट असा फिरेल, डिस्चार्ज होताना करंट इथेच होईल. चार्ज होताना करंट असा फिरेल, डिस्चार्ज होताना इथेच होईल. 10 वेळेस 2-3 वेळेस मुद्दामून बोलले बेटा. ठीक आहे, 2-3 वेळेस मुद्दामून बोललेलो आहे. प्लीज हे टोटली लक्षात ठेवा. चार्ज होताना करंट असा फ्लो होईल, डिस्चार्ज होताना इथे फ्लो होईल. ठीक आहे, काय बोललोय काय नाही, प्लीज कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका. बरं, आता इथून पुढे ना बेटा तुमच्या असंच नेहमी चालेल. म्हणजे सर्किट डायग्राम, तिकडं वेव्हफॉर्म, दोघं सायमल्टेनियसली तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल. इथून माझं ॲक्च्युली FP एकदम डिफिकल्ट पार्ट आता चालू होऊन जाईल. पुढे हे तर काहीच नाही आहे, एकदम अवघड वेव्हफॉर्म पण तुम्हाला पुढे. त्या सगळ्या वेव्हफॉर्म आपल्याला नीट लक्षात ठेवावं लागतात. त्या सगळ्या वेव्हफॉर्म नीट तुम्हाला लक्षात. आता मुलं म्हणतात सर मी खालची वेव्हफॉर्म बेटा नाही काढली, टेक्स्टबुकमध्ये आहेत म्हणून मी काढलेली आहे, नाही आठवली तरी चालेल. इथे फक्त SCR1 ऑफ इथं लिहा, SCR1 ऑफ इथं लिहा, SCR1 ऑफ इथं लिहा, काही वांधा नाही. हे नाही आठवली नका लिहू. कुठलं बेटा, व्होल्टेज अक्रॉस SCR नाही आठवलं नको लिहू बसू, काही गणित नाही. काय एक्सप्लेनेशन पण मध्ये मी त्याला बोललेलो काहीच नाही बेटा.
एक्सप्लेनेशन पण आपण त्याला सांगितलेलं नाही. ही नाही काढली तरी चालेल, फक्त 1, 2 आणि 3 वेव्हफॉर्म काढायचे कंपल्सरी. पुन्हा एकदा सांगतो, वर्किंग नीट ऐका. सगळ्यात पहिले जेव्हा मी इथे गेट करंट देतो तेव्हा इथून माझा करंट आता फ्लो होईल. करंट जेव्हा फ्लो होईल तो कसं जाईल, इंडक्टर जाईल, कॅपॅसिटर जाईल. कॅपॅसिटर करून गेला, ठीक आहे, म्हणजेच माझा ॲनोड करंट आता फ्लो होतोय. ॲनोड करंट फ्लो झाला म्हणून माझा SCR1 काय आता ऑन आहे. SCR1 जेव्हा माझा ऑन असेल तेव्हा कॅपॅसिटर काय होईल, आता चार्ज होईल. चार्ज होतोय. ॲनोड करंट फ्लो झाला, कॅपॅसिटर माझा चार्ज झाला. ॲनोड करंट फ्लो झाला, कॅपॅसिटर चार्ज झाला. ॲनोड करंट फ्लो झाला, कॅपॅसिटर चार्ज झाला. चार्ज झाला, फुल्ली चार्ज झाला. फुल्ली चार्ज झाल्याच्या t इज इक्वल टू T1. आता हे कधी घडलं, T0 टू T1 पर्यंत. आता ॲट t इज इक्वल टू T1, ॲट t इज इक्वल टू T1 the anode current becomes 0 and now the capacitor starts discharging. जेव्हा डिस्चार्जिंग होत आहे त्यावेळेस माझा SCR1 काय असेल, बेटा ऑफ असेल. त्यावेळेस SCR1 काय असेल, ऑफ असेल. अजून एकदा सांगतोय, कुठले पॉईंट्स महत्वाचे आहेत, काय नाही ते नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय सांगायचं बेटा, ॲट t इज इक्वल टू T0 the SCR1 turns on. When the SCR1 turns on, at that time the gate current flows to the SCR. Gate current or anode current flows to the SCR. As the anode current flows to the SCR, the capacitor charges up to the maximum value. झालं. आता at t is equal to T0 झालं. आता at t is equal to T1. At t is equal to T1, when the capacitor gets fully charged, the anode current reduces to 0. Anode current ची किंमत काय होते, 0. The anode current reduces to the 0. Hence, the SCR1 turns off. And the capacitor starts discharging. Discharging याच्यातून होईल. ठीक आहे. पुन्हा दोन केसेस सांगतोय. At t is equal to T0. ठीक आहे. SCR1 is turned on. Hence, the anode current flows to the SCR. Due to which the capacitor charges up to the maximum value. तीन फंडे झाले. At t is equal to T1, the anode current reduces to the 0. Hence the capacitor discharges. And the SCR1 turns off. महत्वाचा मुद्दा काय, कॅपॅसिटर चार्ज होतोय. ठीक आहे. SCR1 ऑन असताना SCR1 ऑन आहे, कॅपॅसिटर चार्ज होतोय, एनोड करंट फ्लो होतोय. ठीक आहे. SCR ऑफ आहे, कॅपॅसिटर डिस्चार्ज होतोय, एनोड करंट 0 आहे. बस एवढे तीनच गोष्टी लक्षात ठेवा. SCR1 ऑन आहे, कॅपॅसिटर चार्ज होईल. ठीक आहे. आणि एनोड करंट फ्लो होईल. पुढे कॅपॅसिटर डिस्चार्ज होतोय किंवा SCR1 ऑफ आहे, कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल आणि अजून एक एनोड करंटची किंमत किती असेल बेटा, 0. ठीक आहे. हा शॉर्टकट लिहायची इच्छा असेल तर लिहून घ्या किंवा नाही लिहिला तरीही चालतो. ही वेव्हफॉर्म पण नाही काढली तरीही चालते. फक्त हे इथं लिहा, एक सिलेबसमध्ये आहे म्हणून मी ही वेव्हफॉर्म काढलेली आहे बेटा. कळालंय? ओके. टोटल एक्सप्लेनेशन इथे झालेलं आहे. व्हिडिओ पॉज करून मला दोघं काढून घ्यायचे. काय काढायचं बेटा, सर्किट डायग्राम पण काढायची आहे, वेव्हफॉर्म पण काढायची. ठीक आहे. आता हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी काढलेलं होतं. ठीक आहे. फाईन. हे मला फिगरमध्ये अपेक्षित नाही आहे. फाईन. सर्किट डायग्राम, वेव्हफॉर्म काढायचे आणि हे आपल्या जागेमध्ये लिहून घ्यायचे इच्छा असेल तर. पण शक्यतो हे लिहून घेत चला. हे शक्यतो सगळेजण लिहून घेत चला. शॉर्टकट्स एक्झामच्या वेळेस कामी येतात, एक्झामच्या वेळेस कामी पडतात बेटा. ठीक आहे. ओके. क्लास ए कम्प्युटेशन सगळ्यांनी हेडिंग टाकली असेल, सेल्फ कम्युटेटेड बाय रेझोनेटिंग लोड. हेडिंग टाका सगळेजण. क्लास ए कम्प्युटेशन ब्रॅकेटच्या आतमध्ये सेल्फ कम्युटेटेड बाय रेझोनेटिंग लोड, सर्किट डायग्राम, वेव्हफॉर्म आणि बेसिक्स याला किंवा फंडा लिहून घ्यायचा असेल तर लिहून घ्या सगळेजण. व्हिडिओ पॉज करून सगळ्यांनी फटाफट व्हिडिओ पॉज करून सगळं लिहून घ्या. ओके. झालं असेल बेटा. आता कन्स्ट्रक्शन लिखावट चालू होतोय. कन्स्ट्रक्शन. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम फॉर क्लास ए कम्युटेशन. दाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम फॉर क्लास ए कम्युटेशन and also the waveform. Puts a point. As it is a force computation, hence only DC source is used. Hence only DC source is used. Puts a point. Here L and C. Here L bracket chat to the inductor. Here L bracket chat to the inductor and C bracket chat to the capacitor.
Here L ब्रॅकेटच्या आतमध्ये इंडक्टर and C ब्रॅकेटच्या आतमध्ये कॅपॅसिटर forms the commutating components. While RL असं लिहायचं बेटा इकडे पहा RL while RL forms the load resistance. पुढचा पॉइंट the commutating components L and C forms the underdamped resonant circuit. पुढे घ्या ऑपरेशन और वर्किंग. बेटा ऑपरेशन और वर्किंग. पुढचं लिहायचं आहे ऑपरेशन और वर्किंग. चलो at t is equal to t0, SCR1 is turned on. So the current flows through the SCR. Puts a point. But at the same time, L and C forms the underdamped resonant circuit. But at the same time, L and C forms the underdamped resonant circuit. Due to which anode current is sinusoidal in nature. And it charges the capacitor. Puts a point. When the capacitor gets fully charged, the anode current becomes zero. When the capacitor gets fully charged, the anode current becomes zero. When the capacitor gets fully charged, the anode current becomes zero. Due to which the SCR1 is turned off. बरं, आता SCR1 ऑफ का होतं बेटा? एक विशिष्ट कम्युटेशन घडतं तिथे. त्या कम्युटेशनचं नाव आहे बेटा करंट कम्युटेशन. एक विशिष्ट आपण कम्युटेशन, व्होल्टेज कम्युटेशन, करंट कम्युटेशन आठवतं बेटा. त्याच्यापैकी इथे कुठलं कम्युटेशन घडलं बेटा? करंट कम्युटेशन. एक विशिष्ट कम्युटेशनमुळे माझा SCR1 ऑफ होतो, तो म्हणजे कुठलं बेटा? करंट कम्युटेशन. SCR1 माझा विशिष्ट कम्युटेशनमुळे ऑफ होतो, त्या कम्युटेशनचं नाव काय बेटा? करंट कम्युटेशन. ते लिहून घ्यायचं बेटा. पुन्हा एकदा थर्ड पॉईंट वाचतोय. When the capacitor gets fully charged, the anode current becomes zero, due to which the SCR1 is turned off, and it follows the current commutation. And it follows the current commutation. Puts a point. As soon as the SCR1 is turned off, the capacitor starts discharging. Through the resistance path. Okay. Puts a point. When the capacitor gets fully discharged, then at t is equal to t2. When the capacitor gets fully discharged, then at t is equal to t2, SCR is again turned on. SCR1 is again turned on, and this process goes on continuing. And this process goes on continuing. कळालं बेटा? हा सगळा कन्सेप्ट माझा कोणाचा झाला बेटा? क्लास ए कम्युटेशन. कुठलं कम्युटेशन झालं बेटा? क्लास ए कम्युटेशन. कळालं बेटा? उद्या क्लास बी घेतलं जाईल. ठीक आहे? ओके, दॅट्स ऑल. बाकीचं होतं. थँक्यू. गुड डे.